पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रभाग क्रमांक 25 मध्ये काँग्रेसकडून जोरदार प्रचार सुरू आहे। प्रभाग 25 मध्ये काँग्रेसच्या उमेदवार अंकिता तुषार भूमकर आणि स्वप्नील बनसोडे यांनी प्रचाराची धुरा सांभाळत संपूर्ण मतदारसंघ पिंचून काढलाय। घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्न, विकास कामं आणि नागरिकांच्या अपेक्षा यावर चर्चा करण्यात येत आहे। प्रचारादरम्यान आमच्या प्रतिनिधींनी काँग्रेसच्या उमेदवारांशी संवाद साधत त्यांची भूमिका आणि निवडणुकीबाबतची प्रतिक्रिया जाणून घेतली। नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं लोकसेवा न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आणि प्रभाग क्रमांक 25 मध्ये प्रचार शिगेला पोहोचलाय। प्रभाग क्रमांक 25 मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार आहेत, दोनच उमेदवार आहेत आणि या दोनही उमेदवारांचा प्रचार हा खऱ्या अर्थाने इतर उमेदवारांपेक्षा मुसंडी मारत आहेत। या प्रचारातील या उमेदवारांशी आपण चर्चा करणार आहोत। दादा नमस्कार। नमस्कार। किती वाजता प्रचाराला सुरुवात केली? सकाळी 9 वाजता आम्ही प्रचाराला सुरुवात केली। अजूनही प्रचारामध्येच आम्ही आहोत। आता प्रचार करताय तुम्ही, सगळ्या प्रभागात फिरताय, मग महिला भगिनी, छोटी छोटी मुलं, आबालवृद्ध सगळे भेटत असतील, काय चर्चा होते, काय विचारपूस करतात लोक? सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की प्रभागामध्ये प्रत्येक व्यक्तीला आम्ही भेटलेलो आहे। असं तुम्ही प्रभागामध्ये शोध घेतला आणि एकही व्यक्तीला आम्ही भेटलेलो नाही असं झालेलं नाही आहे। प्रभागामध्ये ह्या वाकडपासून तर तातोडे पुनावळेपर्यंत आम्ही प्रत्येक व्यक्तीला जाऊन आमचा सर्वे सुरू आहे। 100% तुम्ही सर्वे मध्ये करा, सर्वे मध्ये नंबर 1 आम्ही दोघंच येणार। ओके। प्रत्येक घराघरामध्ये अंकिता तुषार भूमकर व स्वप्नील भगीरथ बनसोडे हे 2 नावं जर तुम्हाला सापडले नाही ती म्हणून ती पैज मी हरायला तयार आहे। ओके। आता यानंतर आपण महिला उमेदवार आहेत। ताई, नाव काय तुमचं? अंकिता तुषार भूमकर। ताई, तुम्ही फिरताय, काय महिला भगिनी नक्की सांगतात? महिलांसाठी आज एक महिला म्हणून आम्हाला महिला सांगतेय की आमच्यापर्यंत नगरसेविका झालेल्या महिला आज एकही महिला घरी आली नाहीये विचारायला, की महिलांना माहित सुद्धा नाही की एक महिला नगरसेविका होती, तिचं नाव काय। आज आम्ही विचारलं तर त्यांना माहित नाहीये। मग आज आम्ही घराघरात पोचलोय, आम्ही त्यांना सांगतोय की आम्हाला वोट करा, मतदान करा। एक महिला म्हणून आम्ही तुमचे प्रश्न सोडू, काय असेल ते। प्रभागातल्या सगळ्या महिला माझ्या सोबत आहे, माझा मोठा विश्वास आहे। एकीकडे आरोप प्रत्यारोपांचा राजकारणाचा सूर असताना काँग्रेसकडून थेट जनसंवादावर भर देण्यात येत असल्याचं चित्र सध्या प्रभाग क्रमांक 25 मध्ये पाहायला मिळतंय। आता मतदार कोणाला कौल देणार हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल।